नांदगाव शासकीय विश्रामगृहात जागतिक आदिवासी दिनानिमित्त महापुरुषांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। नाशिकच्या नांदगाव येथील शिवनेरी शासकीय विश्रामगृह येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त वीर एकलव्य, बिरसा मुंडा, ख्वाजा नाईक, राघोजी भांडरे, राजा ठाकर, कंट्या मामा भिल या महापुरुषांच्या प्रतिमेला क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आदिवासी मंचचे संस्थापक अध्यक्ष कपिल तेलुरे यांच्या नेतृत्वाखाली दुग्ध अभिषेक करत अभिवादन करण्यात आले। यावेळी क्रांतिकारक घोषणा देण्यात आल्या। तसेच नस्तनपूर येथील ख्वाजा नाईक यांच्या किल्ल्याची शासनाने डागडुजी करून त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी ही यावेळी करण्यात आली। यावेळी आदिवासी समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक। या ठिकाणी काय केलं तुम्ही? आज आम्ही या ठिकाणी सर्व क्रांतिकारी, सर्वप्रथम आम्ही बिरसा मुंडा असतील, वीर एकलव्य असतील, राघोजी भांगरे असतील, राजा ठाकर असतील, ख्वाजा नाईक असतील, कंट्या मामा भिल असतील, ह्या क्रांतिकाराला आम्ही या ठिकाणी आज दुग्ध अभिषेकाने त्यांना आंघोळ घातलेली आहे। खऱ्या अर्थाने आज आपला क्रांतिकारक या देशाचा मूल मालक आहे आणि आपण सर्व या ठिकाणी आलेले आहे। सर्व आदिवासी बांधव या उत्साहाने आलेले। उद्याचा जो 9 ऑगस्ट जागतिक दिवस आहे, तर त्या ठिकाणी सर्व लोक वेगवेगळ्या तालुक्यात, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अनेक उत्सव साजरा करत असतात। तरी आम्ही ह्या नांदगाव रेस्ट हाऊस, शासकीय रेस्ट हाऊस या ठिकाणी सर्व मित्रबंधू, आदिवासी बांधव, आमचा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आदिवासी मंच यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सर्वांना दुग्धाभिषेक करून, फुलपुष्प करून त्या ठिकाणी त्यांचा आम्ही जयघोष केलेला आहे। आणि ख्वाजा नाईक यांचा किल्ला या नांदगाव तालुक्यामध्ये आहे, त्या किल्ल्याचाही सुद्धा आम्ही जनजागृती या ठिकाणी करणार आहोत। सर्व जाती धर्माचे लोक सोबत घेऊन आम्ही तो करणार आहे। आणि या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू बी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। आमचे मित्र नानाभाऊ आले असतील, मगाताई असतील, आमचे विजय भवंते, सर्व पत्रकार राजभवंते या ठिकाणी आलेले आहे। त्याबद्दल आम्ही आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त म्हणजे युनायटेड नेशनमध्ये जगाच्या पूर्ण पाठीवरती आज आदिवासी लोकांचे हक्क अधिकार या दिवसासाठी तिथं युनायटेड नेशनमध्ये या दिवशी आपण ते साध्य केलेले होते, अधिकार मागितलेले होते। त्या आदिवासी जागतिक दिनानिमित्त आज पूर्ण आपल्या महान क्रांतिकारकांना दुग्ध अभिषेक घालून आणि आज त्यांचा जो काही मान सन्मान असेल, आपल्या पूर्वजांचा जो काही इतिहास असेल, त्या इतिहासाला अनुसरून आज सर्व आम्ही समाज बांधवांनी एकत्र येऊन त्यांना अभिवादन केले आणि पूर्ण आदिवासी समाज बांधवाला व इतर सर्वांना मिळून आज जागतिक आदिवासी दिनांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जय जोहार, जय आदिवासी।